बासर येथील सरस्वती मातेच्या मंदिराचा आजचा पूर्णतः व्लॉग व्हिडिओ मी शूट केला आहे। इथे बासरमध्ये तुम्हाला फिरण्याकरिता कोणकोणते ठिकाणं आहेत तर ते सर्व माहिती आजच्या या व्लॉग व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे। जर तुम्ही बासर इथे फिरायला यायची इच्छा होत असेल तर तुम्हाला कुठं फिरायचं आहे आजचा हे व्हिडिओ माझा पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व काही समजून जाईल। त्यासाठी आमचा व्हिडिओ पाहून तुम्ही बासरला या। भारतातील एकमेव सरस्वती मातेचे मंदिर हे बासर या ठिकाणी स्थिर आहे। जर तुम्हाला पाहायची इच्छा होत असेल तर तुम्ही बासरला येऊ शकता। आणि हे तेलंगणा राज्यामध्ये बासर इथे सरस्वती मातेचे मंदिर आहे। किती छान गार्डन देखील इथे तुम्हाला पाहायला मिळते। एक दिवसासाठी तुमचा खूप चांगला टूर होणार आहे। त्यासाठी तुम्ही आवर्जून इथे सरस्वती मातेचे दर्शन करण्याकरिता सर्व फॅमिलीला घेऊन या, कारण इथं खूप जण येत असतात लेकरांना घेऊन। कारण की ते पहिले अक्षर रेखाटण्याकरिता इथे बसून पाटीवरती लहान लेकराच्या हातातून अक्षर रेखाटलं जातं, कारण की ज्ञानाची देवी सरस्वती माता म्हणून ओळखली जाते। म्हणूनच इथे लहान लेकराला आणून इथे अक्षर रेखाटलं जातं। मित्रांनो, हे मंदिर आहे सरस्वती मातेचं आणि इथे तुम्ही इथं पाहून मंदिराच्या परिसरामध्ये बसून खूपच शांत वातावरण तुम्हाला मिळते। एक दिवसाचा तुमचा खूपच छान असा टूर होणार आहे। त्यासाठी सर्व फॅमिलीसोबत या। इथं गार्डन देखील आहे तुम्हाला फिरण्याकरिता आणि खूप काही ठिकाणी चांगले आहेत पाहण्याकरिता। तर इथून जर तुम्ही दर्शन झाल्यानंतर मित्रांनो वरती आलात तर इथं तुम्हाला मोठमोठाले दगडन गार्डन पाहायला मिळेल। इथं तुम्हाला धोंड्यामधली देखील सरस्वती माता पाहायला मिळते। इथं जर तुम्हाला त्या सरस्वती मातेच्या मंदिराकडे जायची इच्छा होत असेल तर या ठिकाणावरून तुम्ही या धोंड्यांनी वरती जाऊ शकता। तर जाताना तुम्हाला बघू शकता तुम्ही कसा रस्ता काढला आहे। या धोंड्याखाली सरस्वती माताचं मंदिर आहे मित्रांनो। तर इथे तुम्हाला रेखाटून जावं लागतं। लहान लेकरांनी तुम्हाला रांगत या मंदिरामध्ये जावं लागतं। एकाच व्यक्तीला जाता येते एवढी जागा आहे इथे। इथं मध्ये आल्यानंतर 10-1 माणसं लेकरं बसण्यासाठी इथं जागा आहे। तर सर्वजण दर्शन करण्याकरिता इथे देखील आले होते। तर तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला हे विसरून जाईल, त्यासाठी मी हे शूट केलं आहे व्हिडिओ। तर इथे मधामध्ये आल्यानंतर सरस्वती मातेचं दर्शन झालेलं आहे आमचं। आता आम्ही इथून बाहेर पडत आहोत। तर तुम्ही बासरला येऊन पूर्णतः हे सर्व पाहून घ्या। एका दिवसाचा तुमचा मस्त प्रकारे टूर होणार आहे। तर आल्यानंतर आवर्जून बघा। आणि या धोंड्यावरती इथं आल्यानंतर तुम्हाला पूर्णतः बासर सिटी पाहायला मिळते। किती झाडी वगैरे आहे या सिटीमध्ये, किती भारी वाटतं, कितला भारी व्ह्यू आहे इथे। तर या धोंड्यांनी तुम्हाला असं चालत वरती यायचं आहे आणि इथून पाहायचं आहे। तर इथं शाळेतले लेकरांनी सरस्वती माताचे वेशभूषा घेतली होती, तर त्यांची पण आम्ही शूटिंग घेतलेली आहे। खूपच छान असे त्यांची ड्रेसिंग होती, तर ते मी शूट केलेलं आहे। आवर्जून बघा तुम्ही, किती सारे लेकरांनी शाळांच्या इंग्लिश स्कूलच्या लेकरांनी त्यांना वेशभूषा घेतली आहे। आणि इथं किती मंदिराच्या आजूबाजूभोवताली गार्डन छान आहे पाहण्याकरिता, तुम्हाला फिरण्याकरिता बसण्याकरिता। हे पण आवर्जून इथं आल्यानंतर बघून घ्या। तर इथे खूपच बंदरं उड्या मारत होते, मंकी माकड होते, तर त्यांची पण मी थोडीफार शूटिंग घेतलेली आहे। आणि इथून तुम्ही पाहू शकता मंदिर खूपच हिरवागार जंगलमध्ये तुम्हाला छान वाटेल। आणि या माळावरती देखील एक सरस्वती माता आहे। पूर्ण मंदिर खूपच छान आहे मित्रांनो। आणि इथलं गार्डन देखील खूप छान आहे। तर एक वेळेस आवर्जून या बासरला आणि पूर्णतः हे बासर हिंडून बघा, तुम्हाला खूप छान वाटेल। आता तिकडे मंदिराची शूटिंग झाल्यानंतर मित्रांनो मी गोदावरी नदीकाठी सरस्वती मातेची मूर्ती आहे तिकडे आलो होतो। तर इथं आल्यानंतर तुम्ही गोदावरी नदीमध्ये आंघोळ करू शकता आणि सरस्वती मातेचं दर्शन घेऊ शकता। इथं देखील तुम्हाला खाण्यापिण्याची सर्व काही सुविधा मिळते। तर इथून आल्यानंतर इथला नाश्ता करायला विसरू नका, कारण की खूप उत्तम प्रकारे तुम्हाला इथं नाश्ता दिला जातो। गोदावरी नदी काठोकाठ टमटम भरून वाहत आहे मित्रांनो। आणि इथे तुम्हाला नाव देखील मिळतात फिरण्याकरिता। तर आशा करतो आजचा हा माझा व्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल। भेटूया मग अशाच